का मला नेतात ना आहे का नाही मग आता कर्ज मुक्ती तेच म्हणले आपण करू अजून काही झालं नाही तर कांद्याला भाव नाही ऊसाला भाव नाही मग आता मी कोणतरी म्हणलं आता उपोषणाला आपला विरोध आहे आपण उपद्रव मुद्दे येऊन रस्त्यावर दाखवलं पाहिजे शिव्या द्यायचं नाही बोलायचं नाही काय नाही फक्त गळ्यात कांद्याचं माल घालायचं आता ते वाड्यासकट घ्यायचं आणि कुठे चाललं तर मोदी साहेबांना भेटायचं आमचा पण कानगाव येथील शेतकरी आक्रोश कृती समितीला खूप सुंदर असं मार्गदर्शन करताना व अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री शिवाजी नाना नानखिले शेतकरी संघटना महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जन आवाज क्राईम न्यूजसाठी घेतलेला आढावा तुम्ही आपल्याला फोन केला दिल्लीमध्ये तर तिथं लगेच त्यांनी आपण ओळखू शकता आणि परवा यूएसबीची मीटिंग घ्यायची आम्हाला आश्वासन दिलं होतं नाही मीटिंग काय आम्हाला 2 तारखेला तिथं घेतो म्हणजे आम्ही नाही दिली त्यांनी काय पण आम्ही दिल्लीत होतो तर आपल्याला हे उपोषण करणं हिताचं जमा होणं हे आपलं उपोषण नाही करायचं जमा व्हायचं रोज व्हायचं सकाळी रोज आपण त्यावर काय पडायचं भान नाही सगळ्यांनी चर्चा आहे काय ऊसाची 6-5 हजार रुपये दिले पाहिजे साखर तिकडे एवढी आहे इकडे एवढी आहे तुम्ही देत नाही बरं साखरेची लीड होती तुमच्या गावात रस्त्याच्या दुकानात आहे कोणी माहिती आहे साखर येत होती का नाही आणि ते आपली कारखान्यात साखर 13 रुपये न्यायची सरकार आणि 20 रुपयाने आम्ही काय आणि ती किती नेत होती 20% म्हणजे समजा जर 12 रुपये जरी भरली तर 20 कमी तर 120 किलो साखर पडते आणि त्याच्यात जर 20% गेली तर 24 किलो साखर आपली लिमिट जाते आणि बाजारात जर ते जिथे दिवशी गाडी झाली 2010 त्यावेळेस साखर 31-32 रुपये होती तिला आणि आम्ही काय म्हणतो तर मग तुम्ही 31-32 घेऊन जा तुम्ही हातवर फुकट वाटा तुम्हाला लागते वाटासाठी लोकांना वाटायचं फुकट वाटा